नमस्कार, मी सेजल पुरवार. या बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी संपूर्ण राज्याची चिंता वाढवणारी, टेन्शन वाढवणारी. असं मी का म्हणते तर HMPV या व्हायरस संदर्भातली ही मोठी बातमी आहे. कारण राज्यामध्ये या व्हायरसचा शिरकाव झाला आणि या व्हायरस प्रसाराच्या अनुषंगानं बुलढाणा जिल्हा आरोग्य यंत्रणा सुद्धा अलर्ट झालेली आहे. जिल्ह्यात बुलढाणामध्ये वैद्यकीय महाविद्यालयांमधील रुग्णालयांमध्ये 100 बेड तर खामगाव या ठिकाणी 50 बेडचं विलगीकरण कक्ष तयार करण्यात आलेलं आहे. जिल्ह्यात 8 ठिकाणी ऑक्सिजन जनरेशन प्लांट जो आहे तो तयार झालाय आणि प्रशासनानं HMPV व्हायरस प्रसार रोखण्यासाठी आता मोठी तयारी केली आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर भागवत भुसारी यांनी ही माहिती दिली आहे. थेट जाऊयात बुलढाण्यामध्ये. आमचे प्रतिनिधी संजय जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडून अधिकची अपडेट. संजय, एकंदरीत जर आपण बघितलं तर राज्यामध्ये सुद्धा HMPV व्हायरसचा शिरकाव झालेला आहे. बुलढाण्यामध्ये आरोग्य यंत्रणा सतर्क झाली. कशा उपाययोजना केल्या जात आहे, सविस्तर? बरोबर आहे. नक्कीच HMPV व्हायरसच्या प्रसाराच्या अनुषंगाने बुलढाणा जिल्हा आरोग्य यंत्रणा सगळी अलर्ट मोडवर झालेली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालय आणि जे महाविद्यालय त्यामध्ये 100 बेडचं आणि खामगावचे 50 बेडचं विलगीकरण कक्ष तयार करण्यात आलेला आहे. आणि हा जो व्हायरस आहे हा आपल्या जिल्ह्यामध्ये येऊ नये त्याचे रोखण्यासाठी किंवा जर झाला तर त्या पेशंटला रुग्णांना योग्य ते औषधोपचार मिळण्यासाठी ही यंत्रणा ऑक्सिजन आणि तयार करण्यात आलेलं आहे. जिल्ह्यात 8 ठिकाणी ऑक्सिजन जनरेटर प्लांट तयार सध्या आहेत आणि आरोग्य यंत्रणा सगळी व्यवस्थित आणि सुसज्ज करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक भागवत भुसारी यांनी दिली आहे. धन्यवाद संजय, दिलेल्या या सर्व सविस्तर अपडेटसाठी. एकंदरीत आपण पाहतोय बुलढाण्यामध्ये आता आरोग्य यंत्रणा जी आहे ती अलर्ट झालेली आहे. तब्बल 150 खाटांचं विलगीकरण कक्ष हे तयार ठेवण्यात आलेलं आहे. आणि आता बातमी संपूर्ण महाराष्ट्राची चिंता वाढवणारी. महाराष्ट्रामध्ये चीनी HMPVने शिरकाव केला. नागपूरमध्ये HMPVचे 2 रुग्ण आढळले. 7 वर्षांचा मुलगा आणि 13 वर्षांच्या मुलीला HMPVची लागण झालेली आहे. या दोघांचेही HMPV रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आणि या दोन्ही मुलांना ताप आणि खोकला होता. या दोघांना सुरुवातीला H1N1 अर्थातच फ्लूची लागण झाली. मात्र त्यांना पुन्हा तपासणी करण्यात आली आणि तेव्हा खासगी लॅबमध्ये 3 जानेवारीला दोन्ही चिमुरड्यांचा HMPVचा रिपोर्ट जो आहे तो पॉझिटिव्ह आला असल्याचं पाहायला मिळालं. तर चीनमध्ये धुमाकूळ घातलेल्या HMPV व्हायरसने आता भारतात हातपाय पसरले. भारतात HMPVच्या रुग्णांची संख्या तब्बल 8 वर पोहोचली. महत्त्वाचं म्हणजे हे 8ही रुग्ण ही लहान मुलं आहे. राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये 2 चिमुरड्यांना HMPVची लागण झाली. महाराष्ट्राच्या शेजारील राज्यांमध्ये कर्नाटक आणि गुजरातमध्ये HMPVने शिरकाव केला. गुजरातमध्ये 2 महिन्यांच्या बाळाला HMPVचा संसर्ग झालाय. बंगळुरूच्या एका 8 महिन्यांच्या मुलाला तर 3 महिन्यांच्या चिमुरडीला HMPVची लागण झाली आहे. विशेष म्हणजे या चिमुरड्यांनी कुठेही प्रवास केलेला नव्हता, त्यामुळे चिंता आणखीनच वाढलेली आहे. देशात नेमके कुठे किती रुग्ण आढळले बघूया. महाराष्ट्रामध्ये 2, चेन्नईमध्ये 2 आणि कोलकात्यात सुद्धा एका रुग्णाची आपण पाहतोय या ठिकाणी ओळख पटली. कर्नाटकात 2 आणि गुजरातमध्ये 1. मोठी बातमी बघूया. चीनी HMPVचे 2 रुग्ण नागपूरमध्ये आढळले आणि त्यानंतर आता पुणे महापालिका अलर्ट झालेली आहे. पुणे महापालिकेने आरोग्य यंत्रणा सतर्क केली आहे. रुग्णांच्या उपचारासाठी नायडू रुग्णालयात 50 खाटांचा स्वतंत्र विलगीकरण कक्ष हा तयार करण्यात आला. महापालिकेने अजूनही कोणाच्या थुंकीचे नमुने प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवलेले नाहीत. तर दुसरीकडे पुण्याच्या लोहगाव विमानतळावर प्रवाशांची तपासणी अजूनही सुरू करण्यात आलेली नाही. त्याबाबतचा निर्णय लवकरच होणाऱ्या बैठकीत घेतला जाणार आहे. तर नायडू हॉस्पिटलमधून तयारीचा आढावा आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांनी घेतला. बघूया. मी सध्या उभा आहे पुणे महानगरपालिकेच्या बानेर परिसरात असलेल्या नायडू हॉस्पिटलमध्ये, ज्या हॉस्पिटलमध्ये खरं तर HMPV या विषाणूच्या बाबतीत सतर्कता बाळगताना जवळपास 50 बेडचा विलगीकरण कक्ष जे आहे ते बनवलेलं आहे. या ठिकाणी महानगरपालिका जी आहे ती सतर्क झाले होते आणि आत्ताही आपण पाहतोय की हे सगळं 50 बेडचं विलगीकरण कक्ष तयार करण्याचं काम सुरू आहे. अजून कुठलाही खरं तर पुण्यात प्रादुर्भाव नाही,
मात्र काल पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाची एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये खरं तर सतर्कता बाळगत असताना हे सगळं विलगीकरण कक्ष जे आहेत ते बाणेरच्या नायडू हॉस्पिटलमध्ये खरं तर हे बनवलं जातं आहे. चीनमध्ये मोठा प्रादुर्भाव आहे. चीनमधला प्रादुर्भाव भारतामध्ये दाखल झाला आहे. भारतातल्या काही ठिकाणी रुग्ण सापडलेत आणि त्यानंतर पुणे महानगरपालिका, कारण पुणे शहर खूप मोठं आहे, पुणे शहरात परदेशातून येणाऱ्या खरं तर नागरिकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात असते आणि त्यामुळे हे सगळं करत असताना महानगरपालिका हिच्या आरोग्य विभाग हे आहे तो सतर्क झाला आहे. माझ्यासोबत आरोग्य विभागाचे अधिकारी आहेत त्या ठिकाणचे. आपण सध्या 50 बेड ऑक्सिजन बेड रेडी ठेवलेले आहेत विथ व्हेंटिलेटर्स. हा विषाणू आहे तो म्हणजे त्याचा धोका 0 ते 5 वर्षाच्या मुलांना जास्त आहे. तर आपण त्या दृष्टीने सगळी काळजी घेतलेली आहे. ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर्स रेडी ठेवलेले आहेत. कॅमेरामन किरणसह सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुणे. तर सध्या आपण बघितलं आरोग्य यंत्रणा आता सतर्क झालेली आहे. पुण्यामध्ये सुद्धा काळजी घेतली जाते. यासह राज्यामध्ये सुद्धा शिरकाव या व्हायरसचा झालाय. मात्र तुम्ही काळजी घेऊ नका, केवळ आपल्या आरोग्याची देखभाल व्यवस्थित करा, आरोग्याचीच काळजी घ्या. यानंतर आता इतरही काही मोठ्या आणि महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊयात वेगवान स्वरूपात. राज्यातील शाळांमध्ये आता दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरती केली जाणार आहे. ही माहिती आता शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिलेली आहे. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून ही भरती करण्यात येणार आहे आणि मुंबईमध्ये शाळा संस्थाचालकांच्या प्रतिनिधींसोबतच दादा भुसे यांनी ही घोषणा केलेली आहे. तक्रारदार महिलेला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणं कांदिवलीच्या समतानगर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकाच्या अंगलट आलं. पोलिसांचं असभ्य वर्तन खपवून घेणार नाही असं म्हणत मुंबई उच्च न्यायालयानं संबंधित पोलिसाच्या खातेनिहाय चौकशीचे आदेश पोलीस उपायुक्तांना दिले. गोरेगावमध्ये पत्राचाळीत म्हाडाची आणखी 1456 घरं उपलब्ध आहे. 2 भूखंडांवरील गृहनिर्मितीचा प्रस्ताव लवकरच राज्य सरकारकडे सादर केला जाणार असल्याची माहिती आहे. या प्रस्तावास मान्यता मिळाल्यानंतर कामाला सुद्धा सुरुवात होणार असल्याचं कळत आहे. नॅक मूल्यांकनाबाबतची माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर अद्यावत न केल्यास आता प्रवेशावरती निर्बंध घातले जातील. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं संलग्न महाविद्यालयांना तसा इशारा दिला. माहिती अद्यावत करण्यासाठी 15 जानेवारीपर्यंतची मुदत सुद्धा देण्यात आलेली आहे. राज्यातील यंदाच्या 2024-25 या ऊस गाळप हंगामात 122 साखर कारखान्यांकडे ऊस तोडणी वाहतूक खर्चासह 1685 कोटी रुपये थकीत आहे. देय FRPची एकूण रक्कम ही 2848 कोटी रुपये होती. साखर आयुक्तालयाच्या अहवालातून ही बाब आता स्पष्ट झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. नाशिक महापालिकेतील 55 कोटींच्या भूसंपादन प्रकरणी शासनानं चौकशीचे आदेश दिले. त्यामुळे माजी आयुक्त अशोक करंजकर यांच्यासह काही लोकप्रतिनिधींनी अडचणीत येण्याची शक्यता आहे. भाजप आमदार राहुल ढिकले यांनी शासनाकडे चौकशी करण्याची मागणी सुद्धा केलेली होती. सोलापूरकरांना विमान प्रवासासाठी आणखी 2 महिने आता प्रतीक्षा करावी लागणार असल्याचं कळत आहे. येत्या 2 महिन्यात 100% विमान सेवा सुरू होणार असा दावा आमदार देवेंद्र कोठे यांनी केला आहे. वांद्रे कुर्ला संकुल ते वरळी मेट्रो मार्गिका लवकरच सेवेत दाखल होण्याचे आदेश आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले असल्याचं पाहायला मिळतंय. तर या मार्गिकेचं 92% काम पूर्ण झालं. येत्या 100 दिवसात हे काम पूर्ण होणार असल्याचं देखील सध्या कळतंय. पुणे महापालिका आर्थिकदृष्ट्या कमकुवत गटातील नागरिकांसाठी 4000 घरं बांधणार आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ही घरं बांधण्यात येतील. त्यासाठी इच्छुक नागरिकांची नोंदणी महापालिकेने सुरू सुद्धा केलेली आहे. वाशिममध्ये आता सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बंधनकारक असेल. 31 मार्च नंतर दंडात्मक कारवाई केली जाईल असं पत्रक महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागानं काढलं आहे. बीडमधील हवेत गोळीबार करणाऱ्यांवर कारवाई झालेली आहे. 74 जणांचे शस्त्र परवाने रद्द झाले आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर जिल्ह्यातील 1281 शस्त्र परवान्यांबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आलेला होता.
उमरेड पवनी करांडला आता वाघीण आणि तिच्या बछड्यांचा दोन्ही बाजूने मार्ग रोखल्याच्या घटनेची नागपूर खंडपीठानं दखल घेतली. राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक यांना 2 दिवसांमध्ये जबाब नोंदवण्याचे आदेश देण्यात आले. यवतमाळ जिल्ह्याची 2025-26 ची आर्थिक गणना करण्यासाठी जिल्हा आणि तालुका स्तरावर समन्वय समिती स्थापन करण्यात आली. या समित्यांकडून जिल्ह्यातील उद्योग व्यवसाय घरोघरी जाऊन कुटुंबांना भेटी देऊन आर्थिक गणना केली जाईल. ई-केवायसी नसल्यानं अनेक महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसेच मिळालेले नाही. बँकेच्या गलथान कारभाराचा फटका महिलांना बसला. ई-केवायसीसाठी एसबीआय बँकेसमोर महिला थंडीत रात्र जागून काढताना दिसतंय. सकाळी लवकरच आपला नंबर लागेल या आशेवर या महिला रात्रभर बँकेसमोर बसल्या असल्याचं दिसतंय. महिला आणि बालकल्याण विभागाकडून मावळ तालुक्यातील महिलांसाठी पिंक रिक्षा संकल्पना राबवली जाते. यामध्ये 70% कर्ज आणि 20% सबसिडी सुद्धा देण्यात येणार असल्याचं कळत आहे. फक्त 10% रक्कम ही महिलांना द्यावी लागणार आहे आणि या योजनेचे फॉर्म हे अंगणवाडीमध्ये उपलब्ध सुद्धा असणार आहे. ऑलिव्ह रिडले कासवाची सर्वेक्षणानुसार 20% घरटी महाराष्ट्रात आढळली. भारतीय वन्यजीव संस्थेच्या अहवालातून ही माहिती समोर आली. रत्नागिरी जिल्ह्यातील वेळाच अंजर्ले गुहागर या ठिकाणी ही घरटी सर्वात जास्त आढळली आहे. नागपूरमध्ये एचएमपीव्हीचे 2 संशयित रुग्ण आढळले असल्याची माहिती आहे. 7 वर्षीय मुलगा आणि 14 वर्षीय मुलीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असं खासगी रुग्णालयातून सांगितलं जात आहे. दोन्ही मुलांना खोकला आणि ताप होता, मात्र हॉस्पिटलमध्ये दाखल न करताच दोघे आजारातून बरे झाले असल्याचंही कळत आहे. राज्याच्या वेशीवर दाखल झालेल्या एचएमपीव्हीचा प्रादुर्भाव राज्यामध्ये होऊ नये यासाठी आता एसटी आणि रेल्वे देखील अलर्ट झाली आहे. सध्या तरी प्रवासी वाहतुकीवर कोणते निर्बंध नाही. राज्याच्या आरोग्य विभागानं गाईडलाईन्स सुद्धा जारी केलेल्या आहे. त्याची अंमलबजावणी आता केली जाणार आहे. राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी महत्त्वाची बैठक बोलावली. चीनच्या नव्या एचएमपीव्ही या व्हायरसचा भारतात शिरकाव झालाय. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत आरोग्यमंत्री या बैठकीमध्ये चर्चा करणार आहेत. भारतासमोर उभ्या ठाकलेल्या एचएमपीव्हीच्या नव्या संकटाशी लढण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार सज्ज आहे. ही माहिती भाजपच्या मेघना बोर्डीकर यांनी दिलेली आहे. यावेळेस शासनानं आखून दिलेल्या नियमांचं पालन करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. एचएमपीव्हीचा भारतात शिरकाव झाला, सर्वांनी काळजी घेण्याचं आवाहन इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर रमेश भराटेंनी केला. एचएमपीव्ही या व्हायरसचा सध्या भारतात शिरकाव झालाय. मँगलोर आणि कर्नाटकमध्ये 3 रुग्ण सापडले आणि त्यामुळे एकच खळबळ सुद्धा उडाली असल्याचं पाहायला मिळतंय. एचएमपीव्हीचं सावट हे आता उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यावर पसरलं. या पार्श्वभूमीवर साधू संतांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलं. चीनमधून येणाऱ्या साधू संतांना आणि नागरिकांना कुंभमेळ्यात येण्यापासून रोखावं ही मागणी या पत्राच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. बुलडाणा जिल्ह्यात चुकीचं कारण दाखवून अपात्र केलेल्या जवळपास 1 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना अद्यापही पीक विम्याचा मोबदला दिलेला नाही. या शेतकऱ्यांना तातडीने विमा देण्यात यावा या मागणीसाठी रविकांत तुपकर यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली असल्याचं सध्या पाहायला मिळत आहे. आज संपूर्ण लातूर जिल्हाभरामध्ये ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन झालं. बीड येथील सरपंच संतोष देशमुख याशिवाय परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी या दोघांच्या हत्येच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पदभरतीवरून वाद वाढत चालला. तब्बल 350 जागांच्या पदभरतीमध्ये संविधानानुसार मान्य असं आरक्षण डावलल्याच्या मुद्द्यावरून बँक मुख्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं. सुधीर मुनगंटीवार यांनी आंदोलकांची भेट सुद्धा घेतली. यानंतर बघूयात एक ब्रेकिंग न्यूज, कारण राज्यात पुढचे काही दिवस थंडीचा जोर वाढणार आहे आणि राज्यातल्या अनेक भागांमध्ये तापमान 10 अंशांच्या खाली जाणार आहे. तर यामध्ये आपण जर बघितलं मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात 1 अंकी तापमान नोंदवलं जाणार असल्याची शक्यता आहे. तर मुंबईसोबत कोकणातल्या अनेक शहरांचा पारा 14 अंशांच्या आसपास जाणार आहे. हिमाचल प्रदेश, काश्मीरमध्ये बर्फवृष्टी होतीये, त्यामुळे आता उत्तर भारतातून गार वाऱ्याचा प्रभाव अधिकच वाढलाय. त्यामुळे राज्यात थंडीत वाढ झाली आहे. तर एकंदरीत आपण पाहिलं तर मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात थंडी वाढणार आहे.
संपूर्ण राज्यामध्ये तर थंडी वाढणार आहे, तर मुंबईमध्ये सुद्धा थंडी वाढली आहे. मुंबईकरांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला. सांताक्रूजमध्ये सोमवारी 16.8 अंश सेल्सिअस तर कुलाब्यात 19.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मुंबईच्या तापमानात पुढचे 2 ते 3 दिवस ही घट कायम असेल. उत्तरेकडून थंड वारे येत असल्यानं थंडीत वाढ झाली आहे. मुंबईचा किमान तापमानाचा पारा 14 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. पुढची बातमी महत्त्वाची आहे, कारण ठाकरे गट मुंबई महापालिका निवडणुकीचं रणशिंग आज फुंकणार आहे. ठाकरे गटाकडून मुंबईचा आदित्योदय 2025 या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. या कार्यक्रमात आदित्य ठाकरे मुंबईबद्दलचं विजन सुद्धा मांडणार असल्याची माहिती मिळते आहे. त्यामुळे ठाकरे गट आमदार आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबई महापालिका निवडणूक लढणार ही चर्चा सध्या तरी सुरू झाली असल्याचं बघायला मिळतंय. मोठी बातमी पुण्यात भाजपचा ठाकरे गटाला मोठा धक्का आता बघायला मिळतोय. एकंदरीत जर बघितलं, ठाकरे गटाचे 5 नगरसेवक आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. मुंबईमध्ये फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश होणार असल्याचं कळतंय. ठाकरे गटाचे 5 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळते. ऐन महापालिका निवडणुकांच्या आधी आता या ठिकाणी हा मोठा धक्का बसत असल्याचं पाहायला मिळतंय. ठाकरे गटाला हा मोठा धक्का खरं तर पुण्यात बसणार असल्याचं कळतंय. 5 नगरसेवक थेट भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं कळतंय. बीडमध्ये हवेत गोळीबार करणं भोवलंय. हवेत गोळीबार करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. गुन्हा दाखल असलेल्या 74 जणांचे शस्त्र परवाने रद्द झाले. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर जिल्ह्यातील 1281 शस्त्र परवान्यांबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आलेला होता आणि कुणालाही शस्त्र परवाना दिल्याचा आरोप करत हे परवाने रद्द करण्याची मागणी करण्यात आलेली होती.